पूजा खेडकरांचे पालक 2003 साली विभक्त झाल्याची माहिती समोर येते। ओबीसी आरक्षण घेण्यासाठी घटस्फोटाचं नाटक केल्याची शंकाही उपस्थित होते। तर आईवडिलांचा घटस्फोट झाला असूनही पूजा खेडकर ओबीसी आरक्षणासाठी अपात्रच। खेडकरांचे आईवडील दोघेही वर्ग 1 चे अधिकारी होते। पूजा खेडकरांच्या नावे अधिक संपत्ती असल्यामुळेही या अपात्र ठरत होत्या। टेनी आयएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसते। आज विजय कुंभार यांनी पुन्हा एकदा ट्विट केलं। आपल्या सोबत विजय कुंभार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय ट्विट केलं। 2 दिवसापूर्वी बातम्या अशा होत्या की केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या पोलिसांकडून पूजा खेडकरांच्या आई वडील यांच्या घटस्फोटासंदर्भात माहिती मागितलेली होती। आता ती माहिती त्यांनी दिली असेल नसेल माहिती नाही, परंतु त्यांनी 2003 ला साधारणपणे घटस्फोट घेतला असं म्हटलं जातं। असं जरी असलं तरी पूजा खेडकर यांचे आई वडील म्हणजे आईचे वडील हे सुद्धा शासकीय सेवेत होते, क्लास 1 अधिकारी होते। त्यांचे मिस्टर दिलीप खेडकर हे शासकीय सेवेमध्ये होते, क्लास 1 अधिकारी होते। त्यामुळे त्यांना नॉन क्रिमिलेअर मिळणं शक्य नव्हतं। असं असल्यामुळे त्यांनी आपण नवऱ्यापासून विभक्त झालोय आणि आपण एकटे राहून आपण दोन्ही मुलांचा सांभाळ करतो असं दाखवून नॉन क्रिमिलेअर घेण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याच्यात ही अडचण अशी आहे की पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांनी बाकी सगळी संपत्ती सोडून देऊ। आता आपण फक्त एका टेक्निकल गोष्टीवरच बोलू। 1995 ते 2005 या काळामध्ये 1,60,000 स्क्वेअर फूट कमर्शियल प्रॉपर्टी ही स्वतःच्या खर्चातून विकत घेतल्याचं दाखवलेलं आहे। आणि त्याचबरोबर नॅशनल सोसायटीतला बंगला जो 8,000-9,000 स्क्वेअर फुटामध्ये तो 45 लाखाला प्लॉट घेतला आणि त्याच्यावर 1.5 कोटी रुपये बांधकामाला खर्च केला। एवढी मोठी प्रॉपर्टी असणारी व्यक्ती नॉन क्रिमिलेअरमध्ये असूच कशी शकते? कारण त्यांना नॉन क्रिमिलेअरचा क्रायटेरिया स्पष्ट आहे, वार्षिक 8 लाख उत्पन्न पाहिजे। मग केवळ कधीतरी लग्न दाखवायचं, कधीतरी घटस्फोट घ्यायचा आणि मग सगळं टेक्निकल असं सगळं टेक्निकल आणि हे सामान्य गरजू विद्यार्थ्यांवर अन्याय करणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पूजा खेडकर ह्या अजूनही नॉट रिचेबल आहेत आणि ही सरकारी दृष्टीनं अतिशय धोकादायक बाब असल्याचं विजय कुंभार म्हणतात। सचिन चपळगावकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।